ठरला, शिक्कामोर्तब बाकी, जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळेंची माहिती। एकत्र येणार पण सध्या आमच्यासाठी महाविकास आघाडीची दारं बंद, आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहिती नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। संविधान रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर सोबत येतील, त्यांना महाविकास आघाडीमध्ये मोलाचं स्थान असेल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। एकत्र नाही आलो तर ठाकरे गट आणि वंचित 24-24 जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू, योग्य समन्वय आहे, 40 जागा जिंकायच्या आहेत, संजय राऊतांचं वंचितबाबत स्पष्टीकरण। चारही पक्षांना समसमान जागांचा फॉर्म्युला अमान्य असेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा, प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला सवाल। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा, जागा वाटपाबाबत मतभेद नाहीत, भाजप विरोधात एकत्र लढायचे, ठाकरेंची भूमिका, लवकरच ठाकरेंची दिल्लीवारी, सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे दादांमुळेच खासदार, दादासोबत नसल्यामुळे सुप्रिया सुळेंना बारामतीमध्ये तळ ठोकण्याची वेळ, रुपाली चाकणकर यांची टीका। मी ऐकलं आणि वाचलं नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही, सुप्रिया सुळेंनी चाकणकरांबाबतच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। सोम्या गोम्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही, टोपीवरच्या टीकेनंतर अजित पवारांकडून राऊतांचा सोम्या गोम्या असा उल्लेख। गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू देखील नाही, सोम्या गोम्या कोण हे 2024 ला कळेल, राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। नववर्षामध्ये वाचाळवीरांना सद्बुद्धी यावी हीच प्रार्थना, शुभेच्छा देताना राजकीय नेत्यांना देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला। माझ्याकडे पुरावे, जयंत पाटील छातीवर हात ठेवून खरं बोला, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल। संजय शिरसाट यांना मनातलं कसं कळतं, माझ्याबद्दलचा दावा करणाऱ्या शिरसाटांनाच अधिक माहिती विचारा, जयंत पाटलांचा टोला। सरकारकडून आम्हाला उद्या बैठकीचं निमंत्रण, पण मी मुंबईत बैठकीला जाणार नाही, जरांगे पाटलांची माहिती। वाहन अडवल्यास मंत्र्यांच्या घरासमोर वेढा घालण्याचा देखील इशारा। पाणबुडी प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला नाही, मी काय आजच सरकार चालवतोय का, अजित पवारांची विरोधकांवर टीका। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप, भूकंपानंतर सुनामीचा अलर्ट जारी, समुद्र किनाऱ्यावर 1 मीटर उंचीच्या लाटा।